बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भातली। पंतप्रधान मोदींचे प्रचार दौरे सध्या जोमाने सुरू आहेत आणि या दौऱ्यादरम्यान त्यांचं स्वागत करण्याची संधी सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाही मिळणार आहे। बूथ प्रमुख, जिल्हाध्यक्ष, महिला नेत्या तसंच पक्षामध्ये उत्तम काम करणाऱ्यांना ही संधी दिली जाईल। अधिक माहिती देण्यासाठी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, सर्वसामान्य कार्यकर्ता सुद्धा पक्षाच्या सर्वात ज्येष्ठ नेत्याचं आता स्वागत करू शकणार आहे। भाजपची ही नवी संकल्पना नेमकी काय आहे? नंदा, जर आपण बघितलं असेल तर येत्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशभर जे आहेत ते प्रचार दौरे सुरू होणार आहेत। महाराष्ट्रात देखील मोदींच्या जवळपास 10 सभा घेण्याचं नियोजन जे आहे ते केलं जात आहे। मात्र ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन विमानतळावर होईल त्यावेळी नरेंद्र मोदींचं स्वागत करण्याची संधी जी आहे ती सर्वसामान्य कार्यकर्त्यांना देण्यात येणार आहे। आपण जर बघितलं असेल तर याआधी मोदी ज्यावेळी एखाद्या राज्यात दौरा करायचे त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी तिथल्या राज्यातील मुख्यमंत्री असतील आणि भाजपचे प्रमुख पदाधिकारी जे आहेत ते त्यांच्या स्वागतासाठी असायचे। मात्र आता ही संधी जी आहे ती कुठेतरी सर्वसामान्य कार्यकर्त्याला, ज्याने पक्षासाठी निष्ठेनं काम केलंय अशा कार्यकर्त्याला जी आहे ती संधी मिळणार आहे। त्यामुळे कुठेतरी ही आगळी वेगळी आपण जर बघितलं असेल तर कुठेतरी वेलकम जे आहे ते मोदींचं होणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी देशात 400+ नारा जो आहे तो भाजपने दिलाय आणि याचमुळे कुठेतरी सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोदींचं स्वागत करण्याची संधी मिळावी हा या मागचा हेतू असल्याचं सांगितलं जाते। नंदा, धन्यवाद सुशांत या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।